सप्रेम नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओसह सप्रेम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुळशी वृंदावन असेल ज्याच्या दारी, तुळशी वृंदावन असेल ज्याच्या दारी, त्याला बघुनी यमही जाई माघारी. भारतीय संस्कृतीत प्रत्येक घराच्या अंगणी ही तुळशी वृंदावन असतंच. तुळस ही बहुगुणी आणि औषधी वनस्पती आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला धार्मिक असं महत्व आहे. त्याचबरोबर या तुळशी वृंदावनात एक अनोखं नातं लपलंय. त्याच नात्याचा आज आपण उलगडा करणार आहोत. आता दिवाळी ही संपलीये आणि सुरू होईल ती लग्न सराई. त्याआधी सुरू होतो तो तुळशीचा विवाह. चला तर मग जाणून घेऊयात तुळशी विवाह आणि तुळशी वृंदावनाचं नातं. आपला कुठलाही सण म्हटला की एक कथा असते, तशीच तुळशी विवाहाची देखील आहे. ही कथा अशी: तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला ती मुलगी झाली. तिचं नाव वृंदा ठेवलं. ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त. वृंदा जशी मोठी झाली तिचं लग्न करण्यात आलं. तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी लावून देण्यात आलं. आता हा जालंधर कोण असा प्रश्न पडला असेल ना. जालंधर जन्माला कसा आला याची देखील एक कथा आहे. त्यात झाले असे: स्वर्गाचा राजा इंद्रदेव आणि महादेव शंकर यांच्यात एकदा चांगलंच भांडण झालं. दोघांची लढाई झाली. या लढाईत भगवान शंकराने आपला तिसरा डोळा उघडला. पण या लढाईत मध्यस्थ केली ती देवांचे गुरु बृहस्पती. त्यांनी शंकराला विनवणी केली, या युद्धातून कोणतेही विध्वंस घडू नये, इंद्राला माफ करा. शंकर देवाने त्यांच्या विनंतीला मान दिला. आपला तिसरा डोळा एका समुद्रावर केंद्रित केला. आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्या आगीतूनच एक राक्षस बाळ जन्माला आले. तोच हा जालंधर. त्याच्यासाठी त्यांनी एक राज्यही निर्माण करून दिले. तसं पाहिला तर हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमंडी, गर्विष्ठ. त्याचंच लग्न वृंदाशी झालं. त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं, तिच्या प्रतिवतेचं सामर्थ्य मिळालं. असे म्हणता येईल तिने तिच्या नवऱ्याच्या सुखासाठी एक सुरक्षा कवचच निर्माण केलं. आता पुढे झालं असं: जेव्हा समुद्र मंथन झालं, त्यातून खजिना बाहेर आला. जालंधर त्यावर आपलाच हक्क गाजवू लागला. त्याचं म्हणणं असं: माझा जन्म समुद्रातून झाला आहे, त्यामुळे समुद्रातल्या प्रत्येक गोष्टीवर माझाच हक्क आहे. अर्थात देवांनी त्याला विरोध केलाच. याच लोभामुळे जालंधरने देवांशी युद्ध केलं. त्याच्या पराक्रमामुळे, वृंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ ठरू लागला. मग देवांनी विष्णूकडे साकडं घातलं. विष्णूला विनवणी केली, जालंधरचा नायनाट करा. पण विष्णूंची एक अडचण, ती म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीने त्यांच्याकडून वचन घेतलं, भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत, कारण लक्ष्मी देखील समुद्राची कन्या. त्यामुळे जालंधर ठरला तिचा भाऊ. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा अट्टहास. मग सगळ्या देवांनी साकडं घातलं ते नारद मुनीला. जालंधरचा वध कसा करायचा, याला दुसरा पर्याय शोधता येईल का? भगवान शंकर जालंधरचा वध करू शकत नाहीत आणि काय शंकर भगवान स्वतःहून युद्ध देखील करणार नाहीत. म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांनी नारदची मदत मागितली. नारद देवांना मदत करायला तयार झाला. ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले. तिथे बोलणं सुरू झालं. नारदने त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदाने त्याचं कौतुक केलं, पण म्हणाले, हे सगळं छान आहे, पण जालंधर, तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं. नारदचं सगळं बोलणं ऐकून घमंडी जालंधरला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, कैलास आपल्याकडे असावा, पार्वती आपली व्हावी. मग हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. जालंधर युद्धाला आला. भगवान शंकराने देखील युद्ध चालू केलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. तसा शंकराचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही, परंतु वृंदेच्या पूजेमुळे जालंधरचा वधही करता येत नव्हता. जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत. युद्ध करता करताच त्याने शंकराचं रूप घेतलं. ते घेत तो पार्वतीकडे गेला, पण पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले. तिने जालंधरवरती हल्लाही केला. जालंधर पळून गेला. मग काय, पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाले, जालंधरने मला फसवायचा कसा प्रयत्न केला, तसाच तुम्ही वृंदाबरोबरही करा. तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी दीर्घायुष्याची पूजा करत बसलेली. जालंधर येईपर्यंत पूजेतून ती उठणार नव्हती.
सगळे देव विष्णूकडे धावा करू लागले. यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्याची निस्सीम भक्त. तिकडे युद्धात जालंधरची हार होणे देखील गरजेचं होतं. मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूने जालंधरचं रूप घेतलं. ते जालंधरच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली तिथे गेले. जालंधरला पाहून वृंदा पूजेवरून उठली. तिने जालंधरच्या पायाला हात लावून नमस्कार केला, पण यामध्ये तिची पूजा भंग पावली. तिकडे शंकराने जालंधरचा वध केला. तसे जालंधरचे शिर राजवाड्यात येऊन पडले. वृंदेला कळून चुकलं, आपल्या समोर जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नाही. म्हणून तिने विचारलं, माझ्या समोर कोण उभा आहे? मग विष्णू आपल्या मूळ रूपात आला. विष्णूला तिथे पाहून वृंदाला कळून चुकलं, आपल्याच देवाने आपल्याला फसवले आहे. म्हणून वृंदा चिडली. तिने विष्णूला शाप दिला, तुम्ही हृदयशून्य दगड आहात, तू आता दगडच होशील. त्याचबरोबर विष्णू दगड झाले. त्याला शाळीग्राम म्हणतात. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला. सर्व जग व्यापू लागला. संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. मग सगळे देव, लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधरचं शिर आपल्या मांडीवर ठेवून वृंदेने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूने तुळशी असं ठेवलं. त्यानंतर विष्णूने तुळशीला वरदान दिलं, तुळशी बरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचं रोप प्रत्येक घरात लावलं जाईल, त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र आवश्यक असेल. म्हणूनच तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोहोचते, मग ते नैवेद्य असो की दिलेले दान किंवा धन. ही घटना कार्तिक महिन्यात घडलीये. या दिवसात तुळशी विवाह होतो. लग्नाचे सगळे विधी केले जातात. लग्न लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी देखील होते. ही कथा ऐकून असंही वाटू शकतं, वृंदा जर तिच्या नवऱ्याच्या सुखासाठी झटत होती तर आपल्या नवऱ्याने चांगलं काम करावं यासाठी तिने का प्रयत्न केले नाहीत? पण ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या, आपल्या लक्षात येईल बहुगुणी तुळशीचे औषधी गुणधर्म. आपल्या पूर्वजांनी तुळस घराघरात असावी असा विचार केला असावा. तुळस ही औषधी वनस्पती, ती घरात लावावी. पण पूर्वजांना खात्री नव्हती की आपली पुढची येणारी पिढी ही तुळस लावेलच. त्यामुळेच की काय, त्यांनी धार्मिक अधिष्ठान लावलं आणि ते पाळलं गेलं. हे लक्षात आल्यामुळेच तुळशीचं महत्त्व जपलं गेलंय. या सगळ्यामध्ये एक गोष्ट छान वाटते की भारतीय संस्कृतीत आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आदर व्यक्त केलाय. आपल्या पर्यावरणाचाही विचार केलाय. वट पौर्णिमेला जशी वडाची पूजा होते, पोळ्याला बैलाची, तसेच तुळशी विवाहाला तुळशीची. आपण आपल्या आनंदात, आपल्या उत्सवात पर्यावरणाचाही समावेश करतो, त्याचे आभार मानतो असे म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे आपण आज जाणून घेतलं तुळशी विवाह आणि तुळशी वृंदावनाचं नातं. अशाच प्रकारे तुमच्या विवाह सोहळ्यातील तुम्ही न विसरणारा आनंदाचा क्षण नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी सप्रेम मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.